नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साईजच्या कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहणार आहे। एकदम सोपी आणि साधी पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुमचं कटोरी ब्लाउज जे आहे ते एकदम परफेक्ट येईल। सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाउजची उंची घ्यायची असते। ब्लाउजची उंची आहे 12.5 इंच, तर त्यामध्ये मी 1 इंच मिक्स करून 13.5 इंचावरती उंची घेतलेली आहे। अजून एकदा असंच मी 13.5 इंचावरती असं मार्किंग करून घेतलं। आता इथे एक लाईन ओढून घेऊया। शोल्डर, आता गळा आहे आपला पाठीमागचा 10, तर मी शोल्डर घेणार आहे 5 इंच। अजून एकदा असंच मी 5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि मुंढा 5.5 इंच घेणार आहे। तर या पद्धतीने आपली ही झाली उंची मुंड्याची। तर इथून अशी सरळ लाईन ओढून घेऊया। पहा, इथं हा पॉईंट येतोय, तर 5.5 इंच असं मार्किंग इथंपर्यंत आलं आणि याच पॉईंटवर एक आडवी लाईन आपल्याला ओढायची आहे आणि या लाईनवर आपलं छातीचं मार्किंग येणार आहे। 32 छाती आहे, तर त्याचा चौथा भाग करायचा आहे। किती येतो? 8 इंच। तर इथून 8 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया आधी। पहा, हे 8 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। कंबर आहे 26, तर त्याचा चौथा भाग होतो 26चा चौथा भाग होतो 6.5। तर पहा, त्यामध्ये 1 इंच आपण टक्ससाठी मिक्स करून 7.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि याच्या पुढे हे 1.5 इंच आपलं मार्जिन। आता हे पॉईंट जे आहेत ते जोडून घेऊया आधी आणि मग मी तुम्हाला मुंड्याला आकार कसे द्यायचे हे सांगते। तर पहा, अगदी सोपं आहे आणि बरेच व्हिडिओ मी मुंड्याला आकार कसे द्यायचे याचे शेअर केलेले आहेत। खूप छान असा मुंड्याला आकार येतो आणि तुम्हाला मुंड्यामध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही। एकदा नक्की ट्राय करा। तर पाठीमागचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे, तर 1.25 इंच मी इथून पहा घेतलेला आहे। तर हा 1.25 इंचाचा पॉईंट जो आहे तो पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी आहे। आता ही जी मुंड्याची जी काही उंची असेल, तुम्ही जी काही उंची घेता मुंड्याची कोणत्याही साईजमध्ये, तर पहा त्याचा असा मध्य करायचा। छोटी साईज आहे, इथे अर्धा इंच घ्यायचं आणि इथे सुद्धा अर्धा इंच असं डाऊन करायचं आहे। तर हा पॉईंट आपला मुंड्याला आकार एकदम परफेक्ट येण्यासाठी असतो। जसजशी साईज मोठी होत जाईल, 36-38मध्ये हे पॉईंट तुम्ही 1.25 इंचावरती घ्यायचं आहे, 40 आणि 42मध्ये 1 इंच, 1.25 इंच असं घ्यायचं आहे। याने काय होतं, मुंड्याचे आकार ही एकदम परफेक्ट येतात आणि इथे तुमच्या मुंड्याला घोळ येतो तो येत नाही, कारण हा पॉईंट जेवढा आपण आतमध्ये घेईल इथे, तेवढा इथून आपला कपडा कट होऊन निघतो आणि तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ येत नाही। पाठीमागच्या मुंड्याला मी आकार देते पहा। तर मुंड्याचा आकार इथे पहा किती छान असा आलेला आहे। हे पॉईंट घेतल्यामुळं काय होतं, मुंड्याचे आकार जे आहेत एकदम छान असे येतात। जसा आपल्याला हवा आहे मुंड्याचा आकार, त्याच पद्धतीचा आपल्याला इथे आकार मिळतो। तर किती सुंदर असा आकार तयार झालेला आहे, इथे तुम्ही पाहू शकता। प्रत्येक साईजमध्ये तुम्ही असाच आकार द्यायचा आहे। आता पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1.25 इंच या कोपऱ्यातून मी 1.25 इंच घेतलेला आहे। पहा, 1.25 इंचावरती पॉईंट दिला, इथे 1.25 इंच, पाव फक्त अर्धा इंच इथं आतमध्ये घेऊ नका, नाहीतर काय होईल, पुढचा जो पार्ट आहे, पुढचा भाग जो आहे तो असा ओढल्यासारखा होईल इकडे असा आणि परत इथं रिंकल्स येतील। तर ते येऊ नये आणि फुगासुद्धा येऊ नये म्हणून पहा, फक्त 1.25 इंच असं आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे आणि इथून हा आकार जो आहे तो फक्त असा मिळवायचा आहे। एकदम सोपी पद्धत आहे मुंड्याला आकार देण्याची। नवीन शिकणाऱ्या ज्या ताई आहेत त्यांना सुद्धा एकदम परफेक्ट असा आकार जमेल अशी आपली पद्धत आहे। पहा, तर मुंड्याचे आकार तुम्ही इथे पाहू शकता। गळ्याची रुंदी घेणार आहे मी 2 इंच। पुढचा गळा 5.5 इंच आहे, 6 इंचावरती मी गळा घेतला। अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं आहे। शोल्डर जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिन लागतं। इथे थोडी रुंदी वाढवायची, 2.5 इंच मी घेतलेलं आहे आणि गळ्याला आकार द्यायचा आहे। जर तुम्हाला इथे गळ्याचा आकार जमत नसेल, तर इथून म्हणजे हा जो कोपरा आहे या कोपऱ्यातून 1.25 इंच, इथं कसं आपण 1.25 इंच घेतलं तसं इथून इकडे 1.25 इंच घ्या आणि गळ्याला आकार द्या। खूप छान असे आकार येतात। क्रॉसपट्टी पहा 2.5 इंच, इकडे सुद्धा एक 2.5 इंचावरती आपल्याला पॉईंट द्यायचा आहे। एक लाईन ओढून घ्यायची।
पाऊण इंच इथं क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी घ्यायचा आहे. इथं पहा मी पाऊण घेतलं, 1 इंच घेतलेलं नाही, फक्त पाऊण इंच घेतलं आहे, म्हणजे 0.75 घेतलेला आहे. आणि एकदम हलक्या हाताने इथं आकार द्यायचा, पहा या पद्धतीने. तर क्रॉसपट्टीसुद्धा एकदम छान अशी आपली तयार होते. पहा इथे आकार क्रॉसपट्टीचा. तुम्ही मी जे काही टिप्स सांगत आहे त्या फॉलो करा. तर पहा कटोरीचे आकार, मुंड्याचे आकार, क्रॉसपट्टीचा आकार जे आहे ते एकदम परफेक्ट असंच येणार आहे. 32 साईजमध्ये मूळ कटोरी आपण घेऊया 5 इंच. अजून एकदा असंच 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि एक लाईन ओढायची अशी. यामुळे काय होतं, कटोरीचा आकार जो आहे तो खूप छान असा येतो. इथे 1 इंच घेतलं आणि इथून एक तिरकी लाईन ओढायची आणि हा आकार जो आहे तो फक्त असा द्यायचा, पहा. तर कटोरीचा आकार खूप सुंदर असा तयार होतो. म्हणजे मूळ कटोरी जी आहे ती सुद्धा पहा तुमचा, म्हणजे तुमची जी आकार आहे मूळ कटोरीचे ते बिघडतात, तर ते बिघडत नाहीत आणि खूप सुंदर अशी कटोरी तयार होते. आणि इथला सुद्धा जो गॅप असतो, पहा काही मैत्रिणींचा इथला गॅप जो आहे तो कमी राहतो, तो सुद्धा कमी राहत नाही आणि जास्तही राहत नाही, एकदम परफेक्ट असा आकार राहतो. तर या पद्धतीने आपलं 32 साईजचं कटोरी ब्लाऊजचं जे ड्राफ्टिंग आहे ते कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला अजून काही यामध्ये शंका वाटत असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारायचं आहे. नक्कीच मी ते तुमच्या ज्या काही शंका असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पहा इथे मी बॅक पार्टचं तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे, परंतु मी इथे फक्त फ्रंट पार्ट कटिंग करणार आहे. डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती मी बॅक पार्ट कटिंग करणार आहे, त्यामुळे मी इथं फक्त फ्रंट पार्ट कटिंग करून घेते. तुम्हाला जर दोन्ही पेपर म्हणजे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही जर कट करायचे असतील तर डबल पेपर घ्या आणि मग तुम्ही हे दोन्ही भाग सेपरेट करायचे आहेत. मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, डबल पेपर घेतलं की आपला बॅक पार्ट जो आहे तो सेपरेट निघतो. इथे क्रॉसपट्टी जी आहे ती पहा आपल्याला वाढवायची आहे परत. तर मी तुम्हाला सांगते ही क्रॉसपट्टी कुठे वाढवायची. तर अशी रुंदीला इथे नाही वाढवायची, उंचीमध्ये आपल्याला मार्जिन इथं जोडण्यासाठी लागतं. पहा हे दोन्ही पार्ट असे जॉईंट होतात, म्हणून आपल्याला इथं अर्धा इंच मार्जिन हवं आहे, तर ते फक्त इथं आपल्याला ॲड करायचं आहे. आता हा आपण गळा कट करून घेऊया. गळ्याचा आकार जो आहे तो अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. पहा जसा आपण ड्रॉ केला आहे तसाच कट करून घ्या. आणि ही मूळ कटोरी आता आपण बाजूला करून घेऊया. आता ही वाढवायची कशी हे सांगते, जेणेकरून तुमचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट असे येतील. जशी मूळ कटोरी आहे तशीच आपल्याला वाढीव कटोरीसुद्धा तयार करायची आहे, म्हणजे कुठेही पसरली नाही पाहिजे किंवा अशी लांब अशी तयार नको. म्हणजे आपल्याला लांबट आणि उबट अशी कटोरी नको आहे. तर त्यासाठी एकदम परफेक्ट कसा आकार द्यायचा हे मी तुम्हाला सांगते. आता ही मूळ कटोरी जी आहे पहा याचा आकार खूप छान असा आलेला आहे. तर अशीच आपण आता ही दुसरी कटोरी तयार करायची आहे. तर त्यासाठी मी हा दुसरा पेपर घेतला आहे आणि मूळ कटोरी मी आहे अशी ड्रॉ करणार आहे. जर आता इथे तुमची ही मूळ कटोरी आहे ती ठेवताना तिरकी होत असेल तर काय करायचं आहे, तुम्ही इथं ही एक अशी लाईन ओढून घ्यायची सरळ आणि त्यावरती असा हा कटोरीचा हुकलूक पट्टीचा जो भाग असतो तो असा ठेवून आहे अशी कटोरी जी आहे ती आपण ड्रॉ करून घ्यायची अशी. आता वाढवायची कितीने, 32 साईज आहे तर 1.25 इंचाने ही कटोरी जी आहे ती आपण वाढवणार आहे. इथे अर्धा इंच वाढवा आणि इथे पाव इंच गळ्याजवळ, फक्त हुक आणि लूकपट्टी लावण्यापुरतं आपल्याला इथं वाढवायचं आहे. 1.25 इंच इकडून ही 1.25 इंच आणि हे जोडून घ्यायचं. हे जोडल्यानंतर इथे आकार जर तुम्हाला व्यवस्थित येत नसतील तर काय करायचं आहे, कटोरीचे 3 ते 4 भाग असे तयार करून घ्यायचे. अर्धा इंचाने वाढवलेला आहे, इथेही अर्धा इंच घ्यायचं. हा पॉईंट पाऊण इंचाने घ्यायचा, हा पॉईंट 1 इंच आणि इथला पॉईंट जो आहे तो 1.25 इंच घ्यायचा.
आणि फक्त असं जोडायचं आहे पहा. म्हणजे मूळ कटोरीचा जसा आकार आहे तसाच आकार आपला वाढीव कटोरीचा सुद्धा तयार होतो. हे सुद्धा मोजून घ्या किती आहे, 4 इंच आहे. तर इथून सुद्धा हे 4 इंचच हवं आहे, नाहीतर काय होतं पुढचा भाग जो आहे क्रॉसपट्टीचा तो लांबल्यासारखा होतो. त्यासाठी आपल्याला हे पार्ट सुद्धा मोजणं गरजेचं आहे. मोजल्यानंतर जी काही वाढीव कटोरी आहे त्याचा सेंटर करायचा आपल्याला असा. आता हा बरोबर सेंटर पहा कसा आलेला आहे. तर अगदी पॉईंट टू पॉईंट जसं बारीक सारी गोष्टी लक्षात घेऊन जर तुम्ही हे कटिंग केलं तर पहा खूप छान असं आपली कटोरी तयार होते, किंवा आपलं सगळंच कटिंग जे आहे ते एकदम परफेक्ट तयार होतं. इथे अर्धा इंच वरती जायचं आहे. इथला जो पॉईंट आहे तो आपण काढलेलाच आहे. हे जोडून घेऊया. अशा पद्धतीने आपली वाढीव कटोरी जी आहे 32 साईजची ती तयार झालेली आहे. आता आपण ही कट करून घेऊया. कट करण्याच्या आधी पहा मी अजून एक सांगते तुम्हाला, माझं सांगायचं राहिलं. इथून हा जो साइड पार्ट आहे आपला तो चेक करायचा. इथपर्यंत हा पार्ट आपला आला. इथून ही कटोरी जी आहे ती 1.5 इंच एक्स्ट्रा पाहिजे आपल्याला. तर पहा बरोबर 1.5 इंच आपली ही जी कटोरी आहे ती एक्स्ट्रा आहे. म्हणजे आपण केलेलं कटिंग जे आहे ते अगदी परफेक्ट आहे. म्हणजे आपण जेव्हा कटोरी जोडतो, आता माझे स्टिचिंगचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तर त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की आपली कटोरी अजिबात कुठेही कमीही होत नाही आहे किंवा जास्तही होत नाही आहे. तर त्यासाठी अशा पद्धतीने वाढीव कटोरी जी आहे ती काढणं गरजेचं आहे. टक्स दाखवते तुम्हाला असा कसा घ्यायचा. तर याचा सेंटर करायचा. असा सेंटर केल्यानंतर इथे कुठे कमी जास्त आहे का हे पाहायचं. आता इथे कमी जास्त झालेलं नाही. जर असेल कमी जास्त कुठे तर ते कट करून काढायचं. 1.25 इंच घ्यायचा इथून आपण, कारण आपण वाढवलेली आहे 1.25 इंचाने. आणि उंचीला टक्स 2.5 इंच असा तिरका 2.5 इंच टक्स घ्या आणि असा हा दुमडायचा. आणि इथे पहा अशी 32 साईजची ही आपली कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे. तर एकदम परफेक्ट असं मी कटिंग तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. यामध्ये आता ही वाढवलेली कटोरी आहे. साईड पार्टमध्ये आपल्याला काहीही वाढवायची गरज नाही. मगाशी मी सांगितलेलंच आहे, ही क्रॉसपट्टी जी आहे ती इथे 1/2 इंचाने वाढवायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर तुमचा कोणताही पार्ट जो आहे तो कमीही होणार नाही आणि जास्तही होणार नाही. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेजारील बेल आयकन दाबा, जेणेकरून येणारे माझे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. धन्यवाद.